नमस्कार सर. नमस्कार. हाय सई. हाय. सर, आजूबाजूच्या परिस्थितीची टेहळणी केल्यानंतर माझ्या असं निदर्शनास आलंय की सध्या जातीपातीमुळे ऑनर किलिंगचं प्रमाण वाढलंय सर. त्याच्यासाठीच मी 4 ओळी लिहिल्यात, पॅनावर मारतो. कितीही केलं प्रेम तरी एक गोष्ट मनातून जात का नाही. कितीही केलं प्रेम तरी एक गोष्ट मनातून जात का नाही. प्रेमाने जर जग जिंकता येतं तर मग जात जात का नाही. आवडलं ना. तर या वैचारिक उत्सर्जनानंतर ज्याचं पेमेंट मिळतं ती फालतुगिरी करायला घेऊया. मी आज एका विचित्र माणसाची मुलाखत घ्यायला आलोय, जो विक्रमवीर आहे, ज्याला सतत चित्र विचित्र विक्रम करण्याची ओढ आहे सर. बघूया या वेताळाचे प्रश्न त्याला झेपतायत का. चला तर मग प्रोफेशनल फालतुगिरीला सुरुवात करूया. सर, ओ सर, सर काय चाललंय, काय चाललंय, काय हे काय ही सगळी फालतुगिरी आहे. कळलं, हे हे मला चालणार नाही. तुम्ही मला समजता कोण? गरिबांचा प्रवीण तरडे. हे बघा सोसायटी वाल्यांनो, मला तुम्ही हलक्यात घेऊ नका. तुम्हाला सगळं जड जाईल. सर, अहो सर शांत व्हा. झालं काय? रंगीबिरंगी पाखरू बनून भडकलेत का सर? अरे तुला काय सांगू, काय झालं? मी एवढा मोठा विक्रमवीर सोसायटीच्या टाकीमध्ये उडी मारून नळातून बाहेर येण्याचा विक्रम करणार होतो. मग सर अचानक त्या वॉचमनने फ्लश केलं. नळाऐवजी दुसरीकडून बाहेर आलो. बाप रे. तरी नशीब माझ्यामध्ये आणि विक्रमामध्ये मध्ये कोण बसला नव्हता. हो, नाही तर विक्रम होण्याच्या आधीच बरबटला असता सर. या सर. सर टेंशन घेऊ नका सर. बडे बडे बिल्डिंग में छोटे छोटे फ्लश होते रहते सर. सर या. नाही नाही, या या. एवढंच आहे. रिलॅक्स व्हा सर. ए रिलॅक्स. हा. ही सगळं मला सांगणार तू कोण? सर एक्स्ट्रीमली सॉरी सर. माझं सांगायचं राहून गेले सर. मी चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची सौ का. की सौ का इथे का सांगतो सर. मी एक हाडाचा पत्रकार आहे सर. ओके. आणि आज याची घेतोच या सदराखाली तुमची मुलाखत घ्यायला आले सर. याची घेतोच. हा. हे सदर आहे की माझ्या इज्जतीची चादर जी तू ओढणार आहेस? सर ते आता वस्त्रहरण केल्यावरच कळेल सर. ओके. हा. आपण बसूया. या सर. एकदम रिलॅक्स. सर. मी इथं काय लावत नाहीत. आता रिलॅक्स चिमटला असता सर. सर सगळं ओके आहे सर. हा सगळं ओके. मुलाखत सुरू करण्यापूर्वी मी सांगू इच्छितो सर हा. की मी तुमच्यासारख्या कर्मदरिद्री लोकांचा जबरदस्त फॅन आहे सर. काय बोललास? कर्मदरिद्री लोकांचा जबरदस्त फॅन आहे सर. मग ठीक आहे. तर ॲज अ फॅन सर, ॲज अ फॅन मला तुम्हाला पहिले प्रश्न विचारायचं वाटतं की तुमचं नाव काय? माझं नाव झंडूर. झंकार डुरक्या रसेल. झंडूर. क्या बात आहे सर. नाव, नशीब, आयुष्य, पात्रता सगळ्या गोष्टी 3 अक्षर सांगून टाकले सर. क्या बात. वा. काय झालं सर? मला एक सांग, हां सर. तू माझी मस्करी करतोयस? नाही सर, मी सिरियसली बोलतोय, पण मस्करी होते सर. अच्छा ठीक आहे. चल सर, हा उपहास तुमच्या मेंदूला कळेपर्यंत मी लगेच पहिला प्रश्न मारतो सर. आपल्या आयुष्यातल्या अंगात असलेल्या विक्षिप्त किड्यांच्या नादी लागून आपण 4 चौघात विक्रम करू शकतो, ही समाज विघातक संकल्पना बुद्धी दारिद्र्याचा शाप असलेल्या तुमच्या पडीक मेंदूच्या प्रांगणात केव्हा नाचली सर? वन्स मोर. मला प्रश्न नीट कळलेला नाही. परत एकदा. इतरांच्या नादाला लागू नये सर. तरी आता विषय आलेलाच आहे तर सांगावं लागेल. आपल्या आयुष्यातल्या असणाऱ्या अंगातल्या विक्षिप्त किड्यांच्या नादाला लागून आपण 4 चौघात विक्रम करू शकतो, ही समाज विघातक संकल्पना बुद्धी दारिद्र्याचा शाप असलेल्या तुमच्या पडीक मेंदूच्या प्रांगणात केव्हा नाचली सर? वा 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 वा.
मला प्रश्न आता कळलेला हा, आहे. सर. मला सांगायला आवडेल काय, सर? की मी विक्रम करण्याची सुरुवात केव्हापासून केली. बरोबर, सर. बरोबर. बरोबर. तसं कसं हा. आहे की मी लहान असताना खूप दुर्लक्षित होतो. अरे रे, माझ्याकडे कोणी लक्षच देत नव्हतं. आता सारखंच. हा बरोबर. पण अचानक आमच्याकडे थंडीची लाट आली. काय बोलताय सर? हो, एवढी कडाक्याची थंडी की त्यावेळी थंडी वाजत नव्हती हा. तर ती नाचत होती. बापरे. एवढी कडाक्याची थंडी. हो सर. सर काहीतरी केलंत ना तुम्ही? पण तेव्हा हा, मला आयडिया सुचली. काय सर? मी सगळी थंडी उडवण्यासाठी हा, गॅसवर ठेवलेल्या गरम तव्यावर जाऊन पटकन बसलो. मग पुढे काय झालं सर? सगळी थंडी तव्याला चिकटली. पण तेव्हा मला कळलं हा. की माझ्या आजूबाजूला खूप माणसं जमा झाली आहेत. कोणी मला पाणी देत होतं, हा. कोणी मला चॉकलेट देत होतं, हा. कोणी माझ्या बुडाला पाणी लावत होतं. हा. आणि मला कळलं की लोकांपेक्षा काहीतरी वेगळं केल्याने आपल्या सोबतही लोक गोळा होतात, विक्रम होतात. वा सर, म्हणजे तेव्हाचा समाज प्रगल्भ आणि प्रबुद्ध होता. हो. चांगल्याची त्याला जाण होती सर. बरोबर. हा. हा. आणि तेव्हाच मला हे उमजलं. थोर कवयित्री बहिणाबाई यांची माफी मागून पुढच्या 4 ओळी बोलतो. त्यांचं काहीतरी करताय? हो. बरं, थांबा. कुठे झालं? बोला सर. बोला सर. माफी मागून बोलतोय. माफी मागाच सर, नाही तर दोघांना तव्यावर बसवतील. हा. हा. बोला. ऐकून घ्या. हा. तेव्हा मला उमगलं. हा. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी बुडाला चटके मग होतात विक्रम. बिंदास. स्मशान संततीचा अनुभव आला ना सर? कळलं. सर, मला डायरेक्ट दुसरा प्रश्न तुमच्यावर मारावासा वाटतोय सर. आणि तो असा आहे की विक्रमांना आपण नजर लावू शकतो, ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? म्हणजे त्याच्यामागे काय कानमंत्र आहे, यशाचं मंत्र आहे सर? आहे ना? यशाचा मंत्र आहे सर. नीट ऐका. हा. उकरून टाक अपयशाची माती, घे हातात प्रयत्नांचे फावडे. काय माहिती सर? तूच आहेस तुझ्या आयुष्याचा फिनिक्स, वा. बाकी सगळे सर. कवडे. बरोबर आहे, सगळ्यांचं म्हणणं आहे. कवडे म्हणजे एकदा सगळ्यांना सांगा, म्हणजे ते हसायला मोकळे होतील सर. अरे कवडे म्हणजे कबुतरासारखा पक्षी असतो, तो असा उडतो. बरोबर, जो कोकणात सापडतो. हो. बरं झालं तुम्ही क्लिअर केलं सर, नाही तर हे पोपट समजले असते. हा. सर, काय तुमच्या या झोपडीकडे नजर टाकल्यावर मला लक्षात येते सर, काय हा जो उघड्यावर पडलेला संसार आहे तुमचा, हा. त्याच्यावर टाकल्यानंतर मला कळतंय की गेले काही वर्ष तो तुम्ही विक्रमांच्या नावाखाली हैदोस आणि उच्छाद मांडलाय सर. तो थांबवण्यासाठी आणि थोपवण्यासाठी सरकारने काही पुरस्कार चिकटवलेले दिसत आहेत तुम्हाला. हो बरोबर. तो लेटेस्ट काही पुरस्कार मिळालाय, काय बोंब मारायला सर? मला सांगायला आवडेल. हा, सर. आता 5-6 दिवसांपूर्वीच मला सरकारने एक पुरस्कार दिला. कोणता सर? त्या पुरस्काराचं नाव आहे सुई दोरा पुरस्कार. काय बोलताय सर? हो. मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकलंय सुई दोरा. कशाबद्दल मिळाला सर हा पुरस्कार? त्याचं काय हा. आहे की जुडो, कराटे, बॉक्सिंग हे सगळं करणारी मुलं जमिनीवर पाय स्ट्रेच करतात. बरोबर. ओके. हा. तर मी विचार केला, हा प्रकार आपण हवेत जाऊन केला तर विक्रम होईल. ओ, म्हणून मी गोंडू धोंडू कड्याची निवड केली. गोंडू धोंडू. हो. मी गोंडू धोंडू कड्यावर गेलो. हा. माझ्या दोन्ही पायांना दोऱ्या बांधल्या. हा. गोंडू कड्यावरच्या लोकांनी माझ्या उजव्या पायाची दोरी खेचली. हा. धोंडू कड्यावरच्या लोकांनी माझ्या डाव्या पायाची दोरी खेचली. बापरे. हा. आणि त्यामुळे माझे पाय स्ट्रेच झाले सर, आता आणि काय? विक्रम झाला. जसा मी कड्यावरून खाली आलो तसा लगेच गव्हर्नमेंटने मला सुई दोरा पुरस्कार दिला. जेव्हा मला सरकारने पुरस्कार दिला तेव्हा लोक टाळ्यांऐवजी अशीच हसत होती. अहो सर, हसणारच का? आणि गव्हर्नमेंट तुम्हाला पुरस्कार देणारच का? गोंडू धोंडूला एवढा त्रास दिल्यानंतर तोच पुरस्कार दिला पाहिजे सर.
काय बोलताय सर? असं सर, प्रामाणिकपणे सर तुम्हाला मी सांगतो सर, या पुरस्कारामध्ये मला शासनाचं तुमच्याबद्दलचं कौतुक कमी आणि काळजी जास्त वाटते सर. हा म्हणून त्यांनी हा पुरस्कार दिलाय सर. आपण पुढे जाऊया सर. माझ्या असं कानावर आलंय विश्वसनीय मंगळसूत्रांकडून की तुम्ही जो इतके वर्ष अनुभवांचा बाजार मांडलाय सर, बरोबर. त्या अनुभवाचा जो उकिरडा आहे तो एकत्र करून एक नाशवंत आत्मचरित्र तयार करणार आहात तुम्ही सर. त्याचं एकदा नाव सांगितलं ना तर आम्ही सावध होऊ सर. माझ्या आत्मचरित्राचं नाव आहे हा. सर्वायवल ऑफ द क्यूटेस्ट. सर आता मी तुम्हाला नक्कीच अडवू शकतो. हा सिद्धांत आहे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, डार्विनचा. तो डार्विनचा, हा. हा झंडूरचा. सर्वायवल ऑफ द क्यूटेस्ट. का सर? कारण मी क्यूट आहे ना. तुम्ही स्वतःला क्यूट म्हणता, याच्यात अजिबात तुमचा दोष नाही. अफवांच्या वादळात गरजवंतांचे बळी जातच असतात सर. क्या बात आहे. वा वा. ए हा? तू माझ्या घरात येऊन मस्करीने माझा अपमान करतोय. नाही सर. सर हे सर, बघ. सर तुम्हाला राग आला सर? सर तुम्हाला राग आला? इथून इथे आलोय म्हणजे सॉरी 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 सर, माझं नेहमी असं होतं सर. मी ना खरं बोलतो आणि पुढच्याचा अपमान होतो सर. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. इट्स ओके. रिलॅक्स सर. आपण पुढे जाऊ सर. हा. सर आता काय झालंय, आपल्यात एक नाजूक संबंध निर्माण झाले सर. मी आता थोडंसं पर्सनल होणार आहे सर. चालेल ना तुम्हाला? सर मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की तुमचं लग्न झालंय का? धाडसाचा प्रश्न आहे, पण तुमचं लग्न झालंय का सर? हो काय बोलताय? हो. वहिनी तुमच्यासोबत कधीच दिसलं नाही का? ते म्हणजे त्यांना लाज वाटते? त्याचं काय, ती कामानिमित्त बाहेरगावी असते, पण तिचा फोटो माझ्या हृदयाजवळ असतो. सर आम्ही कधीच वहिनीला बघितलं नाही, आम्हाला बघायला आवडेल सर. ओके, मी तुला फोटो दाखवतो. हृदय तिकडेच. हा बघ. बापरे, काय झालं? कसला विचार करतोयस? चांगले वडे नेहमी चुकीच्या तेलात का चळले जातात? काय विचार करतोय सर? वा 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 वा. माझा ना सर प्रेमावरचा विश्वासच उडालाय. प्रेम आंधळं असतं हे माहिती होतं, पण सरभरीत असतं हे पहिल्यांदा बघतोय मी सर. असं सर, सर हे बंद करा सर, हे ठेवून द्या सर. मी काय म्हणतो, आता खूप पापं झालीत, आपण आता आवर्त घेऊया सर. थोडं पुढच्या एपिसोडला पण ठेवूया ना, आता आपली धांदल होते मग सर. बरोबर. ओके सर. पण तू आता माझ्या घरात आलाच आहेस. नाही सर, मी निघतो सर. नाही नाही निघायला नाही, पाहिजे, आता माझ्या घरात जो येतो हा. त्याच्यासमोर मी एखादा विक्रम करतोच. काय सर? हा. आता तुम्ही मग काय मी- करणार आहे सर? आता मी काय करू, माझ्या घरात एक शीशमल आहे, हा. त्याचा काचा खाऊन दाखव. शिशुमहलच्या काचा तुम्ही खाणार आहे सर? येस. उद्या तो शिशु महल जेव्हा बाहेर पडेल, केवढा त्रास होईल माहिती आहे का तुम्हाला सर? त्यातल्या 2-4 अडकल्या ना तर विषयच संपला सर. हे बघ, माझं ठरलं म्हणजे ठरलं. काय सर? कारण मला माहितीये, मी जर त्या काचा खाल्ल्या तर इतिहास घडेल. हो सर, पण प्रत्येक इतिहास हा रक्तरंजितच असावा असं कंपल्शन नाही आहे सर. वा 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 वा. वा सर मी निघतो वा सर. वा. नाही झालं, मग मला मी जावं काय लागेल करतो? सर. मी 100 तास मुलाखत देण्याचा विक्रम करू. नाही सर, माझी बसण्याची कपॅसिटीच नाही तेवढी. मग मी 100 तास गाणं गाऊ. सर नको, कानाची पण कपॅसिटी नाही तेवढी सर. मग मी 2 वर्ष कुठेतरी जाऊ. सर जाऊन आलोय आपण सर तुमच्या नादान. मग मी एखादा विषय विषय मला एखादा सर नको. विषय